नांदणीतील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा इथं हलवल्यानंतर सर्वत्र जनआक्रोश निर्माण झालाय। महादेवी हत्तीवर प्रेम करणारे विविध माध्यमातून चळवळ उभी करून महादेवीला परत मठात आणण्यासाठी प्रयत्न करतायत। माजी खासदार राजू शेट्टींनीही महादेवीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी आत्मक्लेश पदयात्रा काढण्याचं जाहीर केलं होतं। त्यानुसार आज नांदणी इथून पहाटे या पदयात्रेला सुरुवात झाली। या यात्रेत तरुणच नाही तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलंही सहभागी झाली होती। अतिशय शिस्तबद्ध निघालेली ही पदयात्रा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती। या पदयात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता। सुरक्षेच्या कारणास्तव रिलायन्स समूहाच्या पेट्रोल पंपाच्या परिसरात अतिरिक्त पोलीस फौज फाटा ठेवला होता। नागरिकांनी माधुरी परत करा, जिओ बॉयकॉट अशा आशयाच्या परिधान केलेल्या टोप्या सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या। यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी महादेवी हत्तीणीसाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार असल्याचं सांगितलं। आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपात माधुरीच्या वतीनं आम्ही दयेचा अर्ज महामहिम राष्ट्रपतींना करणार आहोत आणि शांततेनं करणार आहोत। कोल्हापूर सांगली महामार्गावरून निमशिरगाव फाटा, तमदलगे, हातकणंगले, हेरले, शिरोली फाटा या मार्गे दुपारी 3:30 वाजता तावडे हॉटेल परिसरात ही पदयात्रा आली। या ठिकाणी नागरिकांनी पदयात्रेत सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी केली होती। हत्तीन आणणारच तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही आणि सरकारला सुद्धा स्वस्थ बसू देणार नाही अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या। आमची नांदणी मठाची माधुरी ही आम्हाला परत पाहिजेच। नांदणी मठाची हत्तीची परंपरा ही जवळजवळ 700 वर्षापूर्वीची आहे आणि नांदणीला जवळजवळ हत्तीसाठी 30 एकर, मठासाठी 30 एकर जमीन आहे। त्यामुळे आमची हत्ती काय आम्ही उपाशी ठेवलेली नाही। आमच्या हत्तीला अगदी आम्ही आमच्या घरातल्या एक सदस्याची कशी काळजी घेतो त्याहीपेक्षा जास्त आम्ही त्यांची काळजी घेतलेली आहे। त्यामुळे आम्ही आमची हत्ती परत आणणारच आहे। काहीही करून आम्ही हत्ती आणल्याशिवाय शांत बसणारच नाही आणि या सरकारला देखील शांत बसू देणार नाही। या पदयात्रेत नांदणीचे संदीप वळिवडे यांनी तर डोक्यावर महादेवी हत्तीणीची सोन्याची प्रतिकृती घेत पदयात्रेत सहभाग घेतला होता। हा सोन्याचा हत्ती माधुरीची प्रतिकात्मक प्रतिकृती म्हणून मी कोल्हापूरला आणलेली आहे आणि माधुरी ही आम्हाला मिळालीच पाहिजे। अहिंसक मार्गाने आम्ही सर्व प्रयत्न करणार, कारण आमचे जैन समाजाचे ब्रीद वाक्यच आहे अहिंसा परमो धर्म। या संपूर्ण मार्गावर अनेक सामाजिक संघटनांकडून सामाजिक भान जोपासत पिण्याचं पाणी, बिस्किट, केळी आदींचं वाटप करण्यात आलं।